नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आचरा बीचला. आता आम्ही निघते आचरा टिटावर पोहोचलेले असो. आम्हाला तुमका जो नारिंगे देवगड जाणार रोड, जो कणकवलीला जाणार रोड आणि हो रोड आचरा बीचला जाता. बघा आमच्या अंडर सोहम घाडियावकर, प्रवीण निर्गुण, बाळकृष्ण घाडियावकर आणि संदेश वालावलकर आहेत. आता आम्ही चाललोय बीच वरती. थोड्याच वेळात 5 मिनिटांनंतर बीच वरती पोहोचू. आचरा बीचला भेटू डायरेक्ट आचरा बीच वरती. पांढरं असा बघा छोटू छोटू म्हणतं विराज. मित्रांनो, आपण आता आचरा बीचच्या रोड वरती आहोत. हे सुंदर असं मंदिर आहे. कोकणातलं सुंदर असं दृश्य, कोकणातलं सुंदर असं दृश्य पाहायला मिळते आपल्याला. बघा बस ना काय सॉरी बघा, हा माझा आयुष्य आहे. हा बघा, हा चॅनलचा मालक, त्यांचे मित्र आणि आमचे परम मित्र संदेश वालावलकर. मागे बसलोय प्रवीण निर्गुण, सोहम घाडिगावकर आणि मेघराज घाडिगावकर, मी स्वतः. आता थोड्याच वेळात 2च मिनिटात आचरा बीच वरती पोहोचू आणि तुम्हाला भेटतो. धन्यवाद मित्रांनो. आता बीच जवळ आलेला आहे. बीच वरचा जाणारा रस्ता एकदम सनसेट पाहायला मिळेल तुम्हाला. थोड्याच वेळानंतर तुम्हाला सनसेट दाखवेल. बीचच्या जवळची पाणी बघा. मित्रांनो, हे बघा मासे मारणाऱ्यांचे नेट बी इथे आहे. सुंदर अशी खाडीचं दृश्य. ही बघा एक होडी दिसते तुम्हाला. हे बघा, आता आम्ही इथे उतरतो. बघा अपोजिट साईडला एक गाव आहे खाडीच्या बरोबर बाजूला. उन्हामुळे तुम्हाला थोडं कमी दिसेल, काळोख दिसेल. हे सगळं कांदळवन आहे, खेकडे. आता सध्या भरती चालू आहे त्यामुळे पाणी खूप वरती वाढलेलं आहे. बघा म्हणजे मित्र संदेश, सोहम आणि प्रवीण. बघा पाणी बघा. बीचवरती जाऊन तुम्हाला सनसेट दाखवतो थोड्या वेळाने. धन्यवाद. वातावरण एकदम कडक आहे, एकदम वारा मस्तपैकी वाहतोय. हे बघा आमचे मित्र संदेश सर कसे उभे आहेत. आता थांबा, झूम झालाय खूप. बघा हे आमचे सगळे मित्र, आम्ही 5 जण टोटल आलेलो आहोत. वातावरण बघा आचरायचं कसं आहे. कोकणात कधीतरी येऊन पहा तुम्ही, एक नंबर मजा येते. हे दृश्य दाखव जरा. वातावरण चॅनलवर आहे. हा रे मासा मस्त आहे. हा बघ. बघा तुम्हाला काळुंदर मासे दाखवतो. काळुंदर प्रकारचे मासे खाडीत भेटतात ते. हे बघा तुम्हाला जरा थोडे रुकट दिसत असेल. तिकडे जाऊ. आमचा एक मित्र, हे तांबोशी मासे आहेत. हे तांबोशी मासे आहेत. हे पहा. हे बघा आमचा एक मित्र आदित्य घाडिगावकर जर आला असता आमच्यासोबत आचऱ्याला, तर त्याचा फिशिंग रॉड होता. आम्ही मस्त फिशिंग केली असती, परंतु तो काही कारणास्तव आला नाही. काल आमची जत्रा होती गावची, त्यामुळे त्याला यायला जमलं नाही. त्याला जागरण होती सकाळपर्यंत, तो जागा होता जत्रेला, त्यामुळे तो आमच्यासोबत आला नाही काही कारणास्तव. जर तो आला असता तर मस्तपैकी फिशिंग केली असती आम्ही इथे. फिशिंग रॉड आम्ही आणला नाही आज. नेक्स्ट टाइम तुम्हाला आम्ही फिशिंग पण दाखवू कशी करतो आम्ही ते. धन्यवाद मित्रांनो. आता आम्ही बीच वरती पोहोचलो आहोत. तुम्हाला दाखवतो बीचचा रस्ता. करू ना.
ते आम्ही आता आमची गाडी पार्क करणार आहे. थोड्याफार गाड्या जास्त गर्दी नाही बीचला, थोड्याफार गाड्या बीचवरती लावलेल्या आहेत. चला आता आपण बीचवरती जाऊ. टायमिंग वर येईल हा काचीवर करा रे सर्वांनी. एक नंबर टायमिंग वरती आम्ही आलेलो आहोत. सनसेटच्या टायमिंग वरती इथे पोहोचलेलो आहोत. हे बघा सनसेट होईल थोड्याच वेळात. बघा आपले मित्र उतरलेले आहेत गाडीतून. चाललोय आपण आता बीच वरती. तुम्हाला बीच दाखवतो. मित्रांनो बघा आचरा बीच. आचरा बीच वरती आता आपण जस्ट पोहोचलेलो आहोत. बराच वेळ लागला आपल्याला. तिथे आपण जरा फोटोशूट करत थांबलो होतो. बघा सुंदर दृश्य कोकणातील आचरा बीचचं. सध्या जास्त पर्यटक इथे आलेले नाही आहेत. नंतर दरवेळी पर्यटक खूप असतात या जागेवरती. हे बघा कसे बसले आहेत. हे बघा वाळू बघा, वाळू बघा. आपले बाळकृष्ण काळीगावकर कसे फिरतायत पहा बीच वरती. हा बघा आपला टॉमी घाबरून पळाला. बघा कशी लाट आपल्या जवळ येतायत, मागे जातायत. पवनचे किल्ला राहू देवगडला. आता आपण पेट्रोल टाकूया रे याचा. काय लाईट हाऊस, लाईट हाऊस तुम्हाला दाखवतो. लाईट हाऊस एवढा झूम होणार नाही माझ्या मोबाईल मध्ये, पण तुम्हाला लाईट हाऊस दाखवतो आचराचा. हे बघा खूप लांब आहे इथून.